उपासना म्हणजे काय व ती कशी करावी या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने शोधली पाहिजेत. त्यासाठी उपासना शब्दाची संकल्पना नीट समजावून घेऊयात. उपास्य दैवताजवळ त्याच्या सेवेसाठी सदैव हजर असणे हा उपासना शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे. उपासना हा शब्द उप या उपसर्गासह आस धातूपासून बनलेला आहे. उपासना सर्वांना करता येते, इतकेच नव्हे तर ती करण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. भविष्य पुराणात उपासना कोणी व कोणती करावी याच्या स्पष्ट सूचना आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर मनुष्यांनी उपासना करावी, परंतु चातुर्वर्णाप्रमाणे प्रत्येक वर्णाच्या संबंधित व्यक्तीने ती कशी करावी हेही आपल्या पूर्वासुरींनी सांगून ठेवले आहे. उपासना म्हणजे नेमके काय करायचे या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकेल. याचे कारण असे की काही व्यक्तींना पूजा, स्तोत्रपाठ, जप, अनुष्ठाने, पारायणे करणे म्हणजे उपासना वाटू शकते. अर्थात काही अंशी तेही योग्य आहे, परंतु असे हातून घडले तरच उपासना म्हणायची का याही पलीकडे जाऊन उपासनेचा खरा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. आपल्याकडे कुठल्याही बाह्य उपचाराशिवाय करता येईल अशी मानस पूजा सांगितली आहे, ही सुद्धा एक प्रकारची उपासनाच आहे. तन मनाने तद्रूप होणे म्हणजेच उपासना. याचा अर्थ असा की संगीतात रममान होणारे संगीतोपासना करतात, कलेत रममान होणारे कलोपासना करतात. अशा ज्या कोणी व्यक्ती आपल्या कार्याशी एकरूप होतात त्या अप्रत्यक्षपणे उपासनाच करीत असतात. सर्वच उपासना करताना व्यक्ती आपले देहभान विसरते, म्हणजेच तद्रूप होते. अर्थात आपली उपासना व ती करण्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीने निवडावा. उपासनेत कोणताही देखावा नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणत, नाम घ्या, हे नाम इतके घ्या की तुम्ही नाममय होऊन जाल. तुम्ही व नाम यात कोणताही फरक राहणार नाही. जो उपासनेचे प्रदर्शन मांडेल त्याची उपासना फोल ठरेल, कारण उपासनेत इतरांना दाखवण्याजोगे काहीच नाही. उपासनेचा अर्थ समजणे म्हणजे सर्व बाह्य व दिखाऊ गोष्टींचा त्याग करणे होय. जिथे असू व जसे असू तेथे तशी उपासना घडावी. आपल्या मनचक्षुंसमोर आपले उपास्य असावे व त्यांची आस लागणे, त्यांची प्रार्थना होणे हीच खरी उपासना असते. उपासना म्हणजे निसर्गाशी एकरूपता. निसर्गातील ज्या ज्या शक्ती मनुष्याला श्रेष्ठ वाटतात त्या त्या सर्व शक्तींची तो प्रार्थना करतो, त्या शक्तींपुढे नतमस्तक होतो. उपासनेत त्या सर्व शक्ती व उपासक यांच्यातील एकता आणता अपेक्षित आहे. मी कोण आहे, कोहम हा मनुष्याच्या अंतरंगात वारंवार उमटणारा प्रश्न आहे आणि याचे उत्तर त्याला निसर्गाच्या उपासनेत मिळते, कारण निसर्ग आणि मनुष्य यांच्यात काहीही फरक नाही, कारण तो निसर्गाचाच एक सूक्ष्म अंश आहे. उपासना कशी करावी हे पुढील भागात जाणून घेऊयात. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. जय जय रामकृष्ण हरी.